दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालेल, पण अर्जंट ऑर्डर आलेली सोडायची नाही. नमस्कार मंडळी. तर आज मला परत एकदा एक चॉकलेट ट्रफल केकची अर्जंट ऑर्डर आली होती. संध्याकाळी 5:30 वाजता ही ऑर्डर आली होती मला आणि मी लगेच घेतली. संध्याकाळी 8 वाजता त्यांना केक रेडी पाहिजे होता आणि ट्रफल असल्यामुळं थोडंसं हे होतंच, तरीसुद्धा मी ही ऑर्डर घेतली. माझ्याकडे कोणतीही पूर्वतयारी नसताना मी ही ऑर्डर घेतली होती. सगळ्यात पहिल्यांदा गणेश रेडी करायचं होतं ट्रफल. तर मी हा केक बेक करायला ओव्हनलाच टाकला आणि ट्रफल पण ओव्हनलाच टाकून दिलं, कारण की दोन्ही एकसाथ होईल आणि लवकर होईल यासाठी. आणि इथं मी केक क्रम कोट करून आधी ठेवून दिलं, नंतर त्याला क्रीमने कवर करून घेतलं आणि चांगला चिल्ड व्हायला 10-15 मिनटं डीप फ्रीझरला ठेवला, बाहेर काढला आणि हे गणेश पोअर केलं. गणेश पोअर करताना नेहमी थोडंसं कोमट ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित इक्वली सगळीकडे स्प्रेड करता येतं, चिकचिक होत नाही. ते बघ किती सुंदर असं व्यवस्थित कव्हर झालेलं आहे. तुम्ही जर घट्ट गणाश घेतले तर हे असं व्यवस्थित पोर होत नाही, म्हणून थोडंसं कोमट असतानाच चिल्ड केकवर गणाश टाकायचं. तर हा प्रत्येक वेळी एक प्रश्न पडतो की ट्रफल केकवर डिझाईन काय करायची सुचत नाही. तर यावेळेस मी थोडीशी व्हिप क्रीम घेतली, थोडंसं जेल घेतलं, न्यूट्रल जेल, आणि थोडंसं पाणी टाकून हे जेल तयार केलं आणि झिगझॅगची इतर डिझाईन मी काढून घेतलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की ट्रफल केकवर डिझाईन काय काढायची सुचत नाही आणि बऱ्याचदा माझ्या डिझाईन रिपीट होतात. तर असो, इथं मस्त अशी डिझाईन तयार झाली आपली मार्बल इफेक्टची. आणि क्रीमनी याच्यावर रोझेट काढून घ्यायची होती. तर रोझेट अलीकडे काढायचे होते, घाई गडबडीत पलीकडे डिझाईनवरच निघालं. पण मी हे ॲडजस्ट करून घेतलं आणि हे रोझेट काढून मध्ये चॉकलेटचे टॉपर्स लावून घेतले आणि इथं आपला केक रेडी झालेला आहे. आणि हो, जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.